नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिकेवर. ठरलं तर मग ही मालिकेमध्ये आज आपल्याला दाखवली येत आहे की जज म्हणतात, तुम्हाला उलट तपासणी घ्यायची आहे का दामिनी मॅडम? जे काल आलेलं त्याची उलट तपासणी घ्यायची आहे का, असं जज म्हणतात. दामिनी म्हणते, नो युअर. मग नंतर मैपत विचार करतो, ह्याने काय हातवरी केले की काय, कारण की काहीच तपासणी घेत नव्हती म्हणून त्याला तसं वाटत होतं. मग जज म्हणतात, तुम्ही जावा. मग नंतर तो तिथून निघून जातो. मग अर्जुन म्हणतो, पॉईंट बी नोटेड माय ऑनर. आपल्याला साक्षीने 2 काहीतरी कारणं सांगितले आहेत. मग नंतर अर्जुन सांगत असतो जजला. आणि साक्षी 2दा आश्रमात गेलेले, एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा त्यांची विसरलेली पर्स घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, विलासचा खून झालेला त्याने बघितलं, तरी पण तिने काहीच संपर्क केला नाही पोलिसांना, असं अर्जुन म्हणतो. आणि अजून एक खोटं साबित झालं आहे की त्यांच्या त्यांच्या वडिलांनी पैसे दिलेले माणसांना हे आज खोटं साबित झालं आहे. आणि ती कितीदा खोटं बोलले हे आपण नक्कीच पाहिलं आहे, असं अर्जुन जजला म्हणत असतात. मग अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरेंचा खोटं उघडं पाडलंय आणि तिने तिथे असताना पण कंप्लेंट नाही केली. आणि ते काल बोलले की तिने पाहिलंय, पण तिने जर पाहिलं असेल तर मग तिने कंप्लेंट केलं असतं. आणि दुसरं व्यक्ती असलं असतं तर तिने नक्कीच कंप्लेंट केलं असतं. आणि तू खोटं बोलते हे आपल्याला नक्कीच माहिती आहे, हे म्हणतात. दामिनी म्हणते, माय ऑब्जेक्शन माय ऑनर. असं म्हणलं तर कसं जमेल? माझ्या क्लायंटला असं जमलेले मी पचवून घेणार नाही. आणि माझ्या क्लायंटला असं डायरेक्ट शिक्षा दिलेली मला जमणार नाही. तर मग नंतर सर्व बघत असतात दामिनीकडे. अर्जुन सुभेदार वाटते विसरून गेले की 2 अलग अलग व्यक्ती आहेत, मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे. आणि मैपतने पैसे दिलेले हे साक्षीला माहिती नाही, असं दामिनी म्हणते. मग नंतर दामिनी म्हणते, कसं माहीत असेल की तिचे कोण पप्पाचे कोण गुंडे आहेत ते साक्षीला कसं कळणार आहे, असं दामिनी म्हणते. आता दामिनी केस पलटूनच टाकते. आणि दामिनी बोलल्यानंतर जज म्हणतात ओके. आणि तिथे 10-15 मिनटाचा गॅप दाखवलेला येतो. जज उठतात आणि तिथून निघून जातात. आणि 5-10 मिनटाच्या ब्रेकनंतर हे एपिसोड नक्कीच चालू होणार आहे. मग नंतर सर्व बाहेर थांबलेले असतात, गॅप असतो म्हणून, आणि तिथे सर्व थांबतात. मग नंतर आपल्याला काही प्रोमो दाखवले, त्यात असं दाखवलं येतं की प्रियाला जेल होऊन जाते. आणि प्रिया साक्षी तिची देते की साक्षीनेच खून केला आहे, मी स्वतःने पाहिलं आहे. आणि साक्षी पण अरेस्ट होते आणि प्रिया पण अरेस्ट होते, हे आपण पुढच्या भागात पाहू. पण मला असं वाटते की प्रिया पण अरेस्ट होणार आणि आपण नक्कीच पाहू की कसं होणार आणि अर्जुनच्या घरच्यांना कसं वाटेल आणि काही नाही. म्हणून आपल्याला दाखवले होते की सर्व तिथे थांबलेले असतात. प्रिया म्हणते, म्हणून प्रिया विचार करत असते की आता काय होणार. आणि आता एवढं फसवलं मला साक्षीने, आता पुढे काय फसवणार आहे साक्षी, असं प्रिया विचार करते. आणि आता प्रियाला टेन्शन आलेला असतो की आता काय होणार आहे आणि आता पुढे काय होईल. प्रियाला खूप टेन्शन येतो, कारण की तिला आता नवीन कारणं बनवायचे असतात. आता प्रियाने नवीन स्टोरी सांगितली आणि मला पण फसवलं, असं प्रिया म्हणते. मग नंतर प्रिया म्हणते, आता काय ना काय सुचवावंच लागेल. मग ती साक्षीला मेसेज करते आणि म्हणते की साक्षी बाथरूमजवळ येऊन भेट. मग नंतर प्रिया तिथून निघून जाते. प्रिया म्हणते तिच्या वडिलांना मी थोड्या वेळात फ्रेश होऊन येते आणि ती तिथून निघून जाते. मग नंतर आता सगळे रिपोर्टर्स म्हणतात की साक्षीला अर्जुन सुभेदारनी खोटं साबित केलं. आता खरंच का साक्षीने खून केलं आहे का, हे आज आपल्याला नक्कीच कळणार आहे, असं रिपोर्टर्स म्हणतात. आता पुढे काय होईल आपण नक्कीच पाहू. मग प्रिया म्हणते साक्षीला, अरे तू काय केलं, तुझ्यामुळे आता मी पण फसेल आणि असं नको करत जाऊ, असं ती म्हणते. आता पुढे काय होईल पण नक्कीच पाहू पुढच्या पार्टमध्ये. आणि नक्कीच तुम्हाला मालिका आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच पाहत राहा ही मालिका.